शरीर खूप चांगलं आहे. शरीर इतकं चांगलं आहे, इतकं चांगलं आहे. आता मी तुमच्याशी बोलते, ते शरीरामध्ये प्राणशक्ती प्रवाहित होते म्हणून की नाही, तुम्ही ऐकताय तेही या प्राणामुळे ऐकताय. आपण छान रोज रोज जेवणाचा आनंद घेत असतो, चवी घेत असतो, शरीरामुळे घेत असतो. शांत झोप लागते, सणासुदीला मस्त आनंद घेत असतो, मिठाया खातो, एकमेकांना भेटतो. हा एवढा सगळा आनंद उपभोगण्यासाठी माध्यम कोणतं असतं? शरीरच असतं की नाही. मग आता तुमचा जर एक एक श्वास सुरू आहे तर याचा अर्थ शरीर तुम्हाला साथ देत आहे. जे काही विचार आहे ना, हा शरीर साथ देत नाही, शरीराचं असं झालंय आणि तसं झालंय, खरं शरीर आता तुम्हाला साथ देत आहे म्हणून श्वासोश्वास सुरू आहे. आता हृदयाचे ठोके सुरू आहेत, हृदय साथ देत नाहीये तुम्हाला. हृदय तर साथ देत आहे. तुम्ही कधीचे जेवले असाल 2-3 तासांपूर्वी, पण आता तुम्ही हे ऐकताना, इतर कामं करताना आतल्या आत ऑटोमॅटिकली पचन होतंय. तुम्हाला तुमचे आतडे, इतर डायजेस्टिव्ह ऑर्गन साथ देत नाहीयेत, देत आहेत की नाही. असंच शरीरातले प्रत्येक अवयव नॉन स्टॉप जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्हाला साथच देत असतात. कदाचित आपण शरीराला साथ देण्यात कुठेतरी कमी पडू शकतो. इतर ठिकाणी लक्ष जास्त गेल्यामुळे आपल्या शरीरावरती लक्ष कमी होऊ शकतं. कधी कधी विचार करायला असा स्पॅन नाही मिळत की आपल्या आहारामध्ये काय चुकतंय, काय बरोबर आहे. जर कोणी व्यायाम करत नसेल तर त्यांना ही चूक लक्षात यायला खूप टाइम जातो. आणि ती वेळ कधी कधी काय होतं, काही माणसांना लवकर लक्षात येतं की आपण चुकतोय. असे कोणते तरी व्हिडिओ समोर आले किंवा कुठल्या तरी छान योगासनांवरती आधारित एक पुस्तक आपल्या हाती आलं. आपले विचारांना वळवणारे काहीही जर आपण पाहिलं, ऐकलं, तर काही माणसं सुधारतात, पण काही जणांच्या हातून खरंच वेळ निघून जाते. तुम्ही कल्पना करा की छान आदल्या दिवशी एक आपल्या घरी फंक्शन झालंय. सगळेजण एकमेकांची भेटले, कौतुक केलं एकमेकांचं, एकमेकांशी खूप छान संवाद झाला. सगळेजण खूप आनंदात आहेत आणि रात्री आपले सर्व कुटुंबीय झोपलेले आहेत आणि कोणाला तरी एकाला श्वासाला त्रास व्हायला लागला. मग ती व्यक्ती उठून काय बोलते की जरा दारं खिडक्या उघडा, श्वास घ्यायला मला जागा मिळू देत, मला जड होते, मला श्वास जड झालाय, मला श्वास घेता येत नाहीये. असा एखादा प्रसंग आला की त्यानंतर त्यानंतर काही माणसं सुधारतात आणि काही माणसांना तर ही वेळ, हीच ती संधी आहे हे पण समजत नाही. मग अशा वेळेस काय होतं, हार्ट अटॅक सारखे असे काही प्रसंग ओढवतात. आणि मला खूप वाईट वाटतं ऐकल्यानंतर की अमुक अमुक व्यक्तीचं वय हे 25 वर्ष होतं, 29-30 वर्ष होतं आणि या वयात हार्ट अटॅक आला. इतकं वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं ना. कारण आम्ही रोज धावतो, आम्ही खूप छान असं सूर्यनमस्कार, योगासनं करतो. तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवरती लक्ष जातं. कार्डिओ करताना हृदयाचे ठोके जे जलद गतीने पडत असतात त्याच्यावर लक्ष जातं. आणि ते कनेक्ट झाल्यामुळे जाणवतं की शरीर किती साथ देत असतं आपल्याला. शरीराला नेमकं काय हवंय, कशाची गरज आहे हे जाणवत असतं आणि ते शरीराला त्याचा फायदा होतोय मी ही गोष्ट केल्यामुळे हेही जाणवत असतं. त्यामुळे जे लोक या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, धावण्याकडे दुर्लक्ष करतात, चालण्याकडे दुर्लक्ष करतात, खाण्यापिण्याकडे, आहार, निद्रा, व्यायाम याकडे दुर्लक्ष करतात, त्यांचं खरंच वाईट वाटतं की कितीसा वेळ लागणार आहे तुम्हाला हे करायला. कितीसा वेळ, एक अर्धा पाऊण तास व्यायाम नाही का करू शकत आपण शरीरासाठी? करू शकतो की नाही? काय हरकत आहे छान पालेभाज्या, फळं, चांगला आहार घ्यायला, सात्विक आहार घ्यायला. तर आपण ते करू शकतो. पण ते माणूस आज करत नाही. कारण काय झालंय, शरीर किती चांगलं आहे हे त्याला माहित नाही. बरं, प्रत्येकाला वाटतं की आपलं शरीर सुदृढ असावं, निरोगी असावं. कोणाला रोग हवेत, कोणाला आजार हवेत. पण वाटून उपयोग आहे का? या वाटण्याला कर्माची साथ मिळायला पाहिजे. मग हे वाटणं आहे ना, हे इतकं दृढ करा, इतकं मनापासून तुम्हाला वाटू देत. माझा देह हा सुदृढ असायला पाहिजे, निरोगी असायला पाहिजे, असं ज्या मनाने ठरवलंय, या मनाला प्रत्येक इंद्रिय साथ देत असतात, प्रत्येक अवयव साथ देत असतो. पण कोणाला या ठरवणाऱ्या मनाला. त्यामुळे तुम्ही दृढ निश्चय तुमच्या मनाशी करा. शरीर खूप चांगलं आहे कारण त्याचा अनुभव आम्ही योगासनं करताना घेतलेला आहे. मला कबीरदासांचा एक दोहा आहे, तो खूप आवडतो. कबीरदास काय म्हणतात, मनुष्य जन्म दुर्लभ है, देह ना बारंबार, तरुवर जो पत्ती झडे, बहुरी ना लागे डार. तुम्ही झाडाचं पान बघितलंत, ते झाडाचं पान जर त्या झाडावरून तुटून खाली पडलं तर ते परत जोडता येत नाही. तसंच मनुष्य जन्म एकदाच आहे, दुर्लभ आहे, देह ना बारंबार, परत संधी नाहीये तुम्हाला.
आत्ताचा जो क्षण चाललाय, तुमचा एक एक दिवस चाललाय, जे काही तुमच्याकडून ऍक्शन्स होत चाललेत, बाहेरचे अन्नपदार्थ खाणं, शरीरासाठी जे वाईट साईट आहे त्या गोष्टीच शरीराला देणं, व्यायाम न करणं, वेळीच सावध व्हायला पाहिजे. एक एक दिवशी आपल्यामध्ये अवेअरनेस आला पाहिजे. कारण एकदा झाडावरून जर ते पान गळलं तर परत ते झाडाच्या फांदीला लागू शकत नाही. तसंच ही प्राणशक्ती शरीरातून निघून गेली की त्यानंतर शरीरामधले एकही कार्य होऊ शकत नाही. एक श्वास माणूस घेऊ शकत नाही, एक विचार माणूस करू शकत नाही. सगळं काही चाललेलं आहे त्या या प्राण्याच्या सत्तेवरती चाललेलं आहे. आणि म्हणूनच शरीराला चांगलं आरोग्य देण्यासाठी आपल्याकडून जेवढे प्रयत्न करता येणं शक्य आहे तेवढे तुम्ही करू शकता. ही जी असा निगेटिव्ह विचार करणारी जी मंडळी असतात ना, त्यांचं सगळ्याच बाबतीत तसं असतं. अशा मंडळींच्या बुद्धीला कुतर्क विचारबुद्धी म्हणतात. ही कुतर्क विचारबुद्धी कशी आहे माहितीये? एखादा माणूस आहे त्याच्या वाईट गुण पटकन पाहणं किंवा एखादा प्रसंग आहे तर त्याच्यातून काहीतरी शिकायचं नाही, पण त्यालाच नावं ठेवत राहायची आणि त्यालाच नावं ठेवत 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 माणूस जे काही तो करू शकत असतो ते काहीच करत नाही. जसं शरीर त्याला मिळालंय, कुठे चुकतंय, काय चुकतंय हे सगळं लक्षात घेऊन त्याने सुधारणा केली पाहिजे की नाही. पण ती जर नाही केली तर तो कुतर्क विचारबुद्धीमध्ये माणूस जगत असतो आणि स्वतःच्या आजूबाजूने तो नर्क करून घेत असतो. या उलट वितर्क विचारबुद्धीची माणसं कशी असतात, त्यांना जेव्हा लक्षात येतं की आपण हे करायला पाहिजे आणि हे करू नये, हे जेव्हा समजतं तेव्हा ते स्वतःमध्ये सुधारणा करायला सुरुवात करतात. तुम्हाला माहितीये, जेव्हा माणसाची स्वतःला बदलण्याची जेव्हा शक्ती असते तेव्हाच तो कोणत्याही शारीरिक मानसिक परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. त्यामुळे स्वतःला बदलण्याचा विचार करा. पातंजल योगसूत्रांमध्ये सुद्धा महर्षी पतंजली सांगतात, वितर्क विचारानंदा स्मिता रूपानुगमात संप्रज्ञात समाधी. म्हणजे जिथे महर्षी पतंजली समाधी अवस्था काय आहे हे सांगतात तेव्हा सुद्धा ते पहिला शब्द वितर्क हा वापरतात. कारण जोपर्यंत त्याला सत्य कळत नाही माणसाला तोपर्यंत तो कृतज्ञ होत नाही. आणि सत्य कसं समजणार? तो जेव्हा पॉझिटिव्हली विचार करणार. महर्षी पतंजली सुद्धा आपल्याला साधनेचं हे अंग देतात, साधनेसाठी मार्गदर्शन करतात. तर अशी पॉझिटिव्हिटी आपल्या सर्वांमध्ये येऊ दे. ऍक्शन ॲज रिॲक्शन्स आर इक्वल ऑन ऑपोजिट. माणूस ऍक्शन्स वेगवेगळ्या पद्धतीने करतो. हातापायाने कर्म करतो ती वेगळी आणि मनाने करतो ती सुद्धा कर्मच आहेत. मग मनाने जर आपण असा विचार केला, स्वतःच्या शरीराला कोसत राहिलो तर आपल्याला तसेच रिॲक्शन मिळणार आहेत. आणि योगासनच आपल्याला यातून बाहेर काढू शकतात. त्यामुळे तुम्ही योगासनांना मात्र सुरुवात करा. तुम्ही दररोज योगासनं प्राणायाम करू लागाल तेव्हा तुम्हाला अनुभव येईल, देह ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल आणि नांदतो केवळ पांडुरंग. याची साक्षात अनुभूती तुम्ही सर्वांनी घ्यावी. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभावं आणि आनंदीमय जीवन तुम्हाला मिळावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद.